कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम बसा ना, का उभ्या राहिलात? नाही ते नको, मी ते आपलं ते त्यांना देत होते। भाऊ, गणपतीची तयारी करायला घ्यायला हवी, नाही काय आधीच कमी दिवस उरलेत। हो, पण लक्ष्मण मला सांग, आपल्या मधला सगळ्यात मोठा गणपती भक्त कोण आहे? वहिनी। मग तिच्या डोक्यात तयारीबद्दल काहीच नसेल असं तुला वाटतं का? अरे आम्ही गिरणारहून येत होतो ना, तेव्हापासून तिच्या डोक्यात सुरू झालं की आता काय काय करायचं सगळं। बाकी सगळी तयारी झालीये, पूजेपासून सगळी, फक्त डेकोरेशन ते आता कसं कोणी करायचं काय करायचं हे ठरवावं लागेल। फक्त हे सगळं वेळेत होईल का ते त्या बाप्पालाच माहिती। नाही, बाप्पाला माहित नाही, मला माहिती आहे। मला सांग, अगं उर्मिला आणि लक्ष्मणची अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन कोणी केलं होतं सांग? आशू आणि शिवानी। हो, आणि किती कमी वेळात काय भन्नाट डेकोरेशन केलं होतं। मला तर वाटतं याचं डेकोरेशन पण आपण त्यांनाच देऊन टाकूया काय? यांना करू दे ना, करू दे ना। हा, तू पण कर। तू पण कशाला? घरात सगळेच आहेत की, सगळेच करतील। सुहास करेल, कीर्ती करेल। मला नाही जमणार आहे, आणि तसंही असली डेकोरेशनची कामं वस्तीतल्या लोकांना चांगली जमतात, करेल ती। भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही एकदम भन्नाट डेकोरेशन करू। हा म्हणजे बाप्पा येणार आहेत ना आता, बाप्पांसाठी केलंच पाहिजे असं म्हणतोय। आणि हो, मी आणि पाना गँग मिळून ना दरवर्षी आमच्या गणपतीचं डेकोरेशन एवढं भारी करायचो ना, अख्खी वस्ती ते बघायला यायची। त्यामुळे मला तर मजा येईल बाबा डेकोरेशन करायला। वाटलंच मला, नाही ही मुलगी आपल्या बंगल्यात वस्ती आणूनच ठेवणार हे वाटलंच होतं मला। ए बाई हे बघ, डेकोरेशन करायचंय, झगामगा डेकोरेशन नकोय, काहीतरी सेन्सिबल आणि सूट होईल असंच करायचंय। जमणार असेल तर कर, नाही तर राहू दे। कीर्ती ती छान डेकोरेशन करेल हा, आणि तसंही तू तर तिला मदत करणार नाहीयेस, करेल ती छान। मला विश्वास आहे, शिवा आणि पाना गँग आणि आशू उत्तम डेकोरेशन कराल। ठीक आहे, ज्यांना जसं जमतंय जे जमतंय ते करा, फक्त सगळं वेळेत करा, आयत्या वेळी गडबड नकोय मला। आई तू काळजी करू नकोस, मला तुझी आवड निवड माहितीये, सो आम्ही मस्त डेकोरेशन करू। चला बस देखो। चला, गरमागरम चहा एक नंबर। घ्या। ओ गॉड, ही टाउन मार्केट लोक पुन्हा इथे आले, तुम्हाला काही वाटत नाही आमच्याकडे सतत यायला? ताई काही काय बोलतेस ग? मग काय रेड कार्पेट अंतरायचंय का यांच्यासाठी? हा, बेस्ट आयडिया, तू रेड कार्पेट घाल लगेच आता इथे। ऐक ना ताई, मी बोलवलंय त्यांना। असो तू म्हटलीस ना डेकोरेशन करणार नाही, म्हणून मी म्हटलं त्यांनी येऊन डेकोरेशन करून जाऊ। एक मिनिट, माझा ऑप्शन म्हणून तू यांना बोलवलंयस इथे? नाही ताई, तसं नव्हतं म्हणायचं आशू भाऊजींना। एक मिनिट, एकतर तू मला ताई म्हणू नकोस, कळलं? ताई तू उगाच कशाला रॉकीवर चिडतेस? आणि इतकं का चिडते, एवढं काय बोललाय तू? तुला विचारलंय, तुझा काय संबंध मध्ये बोलायचा? एक मिनिट, तुम्ही प्लीज, तू शांत हो ताई। हा संपदा, तू शांत हो। तू शांतच आहे, शांत आहेस तू। ताई हे बघ, तू आता इथे प्लीज कोणाला काही उलट सुलट बोलू नकोस। तुला जर मदत करायची असेल आम्हाला तर मदत करायला ये, ओके? कोणाचा इन्सल्ट करू नकोस बस। हा या ना ताई, तुम्ही पण करा मदत। या येतेस मदत करायला? नाही, मी सगळ्यांवर लक्ष ठेवणार। हा, ते मस्त जमतं हिला। ताई उगाच कशाला उभी राहते, आम्हाला पण मदत केली असतीस ना त्यापेक्षा। तू आधी तुझं तोंड बंद कर। संपदा, चल आपण काहीतरी आणूया खायला। तू तोंड बंद कर, जा खायला घेऊन ये, जा 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 पटकन जा। आलो हा आम्ही। या ती नाही पिच्चा, सध्या डाएट वर। अरे वा,
आली का मंडळी सगळी? चहा घ्या. हे या सगळ्यांनी, चला घ्या सगळे. अरे घ्या सगळे, घ्या घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित खाऊन घ्या, डेकोरेशन करायचंय. आई तू कशाला? कीर्ती, अगं गणपतीचं डेकोरेशन करायला आले सगळे. आशूने बोलवले त्यांना. आणि घरात शुभ कार्य आहे हे जरा लक्षात ठेव. शिवा तू घे. अगं घे ना, घे घे. नाही माझा हरतालिकेचा उपवास आहे. व्हॉट? म्हणजे सीताई कशा बाप्पाच्या भक्त आहेत तसं मी महादेवाची भक्त आहे ना. आणि हरतालिकेचा उपवास त्यांच्यासाठीच करतात. पार्वतीने शंकरासाठी केला होता ना, तो उपवास मी आज करणार आहे. छान. हरतालिकेचं व्रत महात्म्य माहितीये तुला, हे चांगलीच गोष्ट आहे. पण काय ना, तो उपवास निर्जळी करायचा असतो. बरोबर. हा, पण मग निर्जळी उपवास करणं अवघड आहे हे माहित असेल ना. त्यामुळे तू ठरव, करायचंय नाही करायचंय तू ठरलंय सीताई. मी सोप्या गोष्टी करतच नाही, त्यामुळे मी उपवास करणारच आहे. हा कर बाई कर. चला मी जरा आत आहे, तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या आणि बसा. आलेच. तुला जमणार आहे उपवास आणि तोही निर्जळी? हो कर मग. सगळं सामान आणलंय. आता मला सांग, बाप्पासाठी स्टेज कुठं मारायचं? स्टेज तर आता दरवर्षी आपण तिकडे करतो, पण तुम्हाला कुठे करायचं सांगा. नाही नाही, दरवर्षी तिकडे करतो ना, मग तिकडेच करायचं. चला ठीक आहे. काय का हा सोफा उचलून इकडे ठेवायचा. काय संपदा मस्त चाललंय डेकोरेशन. नाही डेकोरेशन. ओ जीजू, मी तुम्ही डेकोरेशन करा, मी पडलो इथे. कळलं? बोला गणपती बाप्पा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.